जिंदाबाद जिंदाबाद आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद। रस्त्याचा निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नमस्कार, तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज। उंचगाव हायवे पुलाखालील खड्ड्यात निषेधाच्या फलकासह निदर्शने करत हायवे प्रशासनाचा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले। आंदोलन हे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरले। त्यांनी हायवे प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला। वारंवार तुमच्याकडे खड्ड्यांच्या तक्रारी करूनसुद्धा तुम्ही अजून खड्डे मोजले नाहीत। आपण काही जनतेच्या जीव जाण्याची वाट पाहायची काय, असं त्यांना जाब विचारला। इथं अनेक माता भगिनी गाडीवरून जात असतात, अनेक बांधव इथून गाडीवरून जात असतात। त्यांना नाहक त्रास होतो आणि तो त्रास लवकरात लवकर थांबला पाहिजे, नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही राजू यादव यांनी अधिकाऱ्यांना दिला। अधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळी त्यांना आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर हायवेवरचे खड्डे मोजवू आणि जनतेला जे त्रास होणार आहे ते नक्की आम्ही थांबवू, असे हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजू यादव यांना आश्वासन दिले। यावेळी राजू यादव मीडियाशी बोलताना म्हणाले, आज शिवसेनेच्या वतीनं उंचगाव हायवे पुलाखाली आम्ही निदर्शनं केली आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक आम्ही आज इथं झळकवले। पुलाखाली बघितलं तर इतके मोठमोठे खड्डे आहेत, वाहतुकीची सतत कोंडी होती। आज इथं एक पोलीस कर्मचाऱ्यावर काम चालायचं, आज 5-5 पोलीस थांबले तरी वाहतुकीची कोंडी होती, कारण रस्ता इतका खराब झाला। कोणतंही ह्या पुलाखालून वाहन पास होत असताना अगदी 5 मिनिटं लागतात। 1 सेकंदाचं काम आहे वाहन पास होणारं, पण खड्ड्यामुळं अगदी चाचपडत 5 मिनिटं लागतात। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती। पाणी बघितलं तर अगदी तळ्यासारखं पाणी साठलेलं आहे। आम्ही आज हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जागेवरती बोलवून आम्ही सांगितलेलं आहे की हे जर पाणी या इथलं काढलं नाही आणि रस्ता जर चकाचक नाही झाला तर आम्ही अधिकाऱ्यांना या खड्ड्यामध्ये आणून बसवू, अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या राष्ट्रहित न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद।